हा प्रश्न थर्मोडायनामिक्स या चॅप्टरवर सीईटी 2025 ला विचारलाय. ड्यूरिंग thermodynamic process, the increase in internal energy of a system is equal to work done on the system. Which process does the system undergo? Option A, isothermal, B, adiabatic, C, isoporic and D, isobaric. मग आपल्याला काय दिलंय की चेंज इन इंटरनल एनर्जी दॅट इज इक्वल टू वर्क डन ऑन दी सिस्टीम म्हणजे -W हे कोणत्या सिस्टीम साठी असेल. तर आयसोथर्मल साठी काय असतं तर Q बरोबर W असतं. दिस इज फॉर आयसोथर्मल. त्याच्यानंतर आयसोबारिक साठी काय असतं तर Q दॅट इज इक्वल टू NCPDT असतं. त्याच्यानंतर आयसोपोरिक साठी Q बरोबर NCVDT असतं. दिस इज फॉर आयसोबारिक. दिस इज फॉर आयसोपोरिक आणि हे आयसोथर्मल. मग डेल्टा यू बरोबर डब्ल्यू कुणासाठी ॲडियाबॅटिक साठी. आता हे प्रूव्ह पण करता येईल आपल्याला. कसं तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स Q दॅट इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू आणि Q दॅट इज इक्वल टू 0 फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस अँड देअरफॉर हे जर 0 टाकलं तर डेल्टा यू बरोबर -W म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी दॅट इज वर्क डन ऑन अ सिस्टीम. समजलं का. तर करेक्ट ऑप्शन काय आहे ॲडियाबॅटिक. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.